नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 20 ऑगस्ट आपण 3 बॉक्स सोल्युशन ही कन्सेप्ट जी विजय गोविंदराज यांनी मांडलेली आहे ती आपण लक्षात घेतो. कालच्या तासाला त्या कन्सेप्टच्या संदर्भात स्वतः विजय गोविंदराजन यांनी जी एक त्यांची भूमिका मांडलेली होती ती भूमिका त्यांच्या एका व्हिडिओमधून आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी उंचवडीच्या प्रॅक्टिसमध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेला तो बदल आपल्यासमोर मांडला. वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप चेंजेस होत गेल्या ते चेंजेस आपल्यासमोर मांडले. अशाच पद्धतीनं कोणत्याही व्यवसायामध्ये वारंवार बदल होत असतात. त्या बदलाला सामोरे जात असताना व्यवसायाला सुद्धा अनेक गोष्टींमध्ये बदल स्वीकारावे लागतात. परंतु हे बदल स्वीकारत असताना भूतकाळातील काही गोष्टी असतात, त्यापैकी ज्या गोष्टीमुळे आपल्याला अपयश आलं ते अपयश का आलं याच्यामधून काही आपल्याला शिकावं लागतं आणि आपल्याला ज्या गोष्टीमुळे यश प्राप्त झालं ते नेमकं कशामुळे प्राप्त झालं त्याचाही मागोवा घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही कन्सेप्ट 3 बॉक्स सोल्युशन ही सविस्तरपणे लक्षात घेणार आहोत. मी आपणास या कन्सेप्टच्या संदर्भात जी काही आयडिया आहे ती आयडिया कालच्या तासाला सांगितलेली आहे. या संकल्पनेचा उदय कसा झाला, ज्या 3 देवता आपल्या आहेत त्या 3 देवता समान महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामधली एक देवता ही आहे निर्माणकर्ती, दुसरी आहे रक्षणकर्ती आणि तिसरी आहे वाईट गोष्टींची नाश करते. आणि या 3 देवतांचे जे हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे महत्त्व विशद केले गेलेलं आहे त्याच्यावरून या विजय गोविंदराजन यांनी ही संकल्पना रेखाटलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण थोडीशी डिटेलमध्ये लक्षात घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंबहुना जो आत्ता आपला सध्याचा व्यवसाय अस्तित्वात आहे त्या व्यवसायाचं पुढे यशस्वीपणे विकास व वाटचाल करण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते. कारण या संकल्पनेचा अवलंब केल्यास व्यवसायापुढे जी वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने निर्माण होतात त्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाता येते, असं स्पष्ट मत विजय गोविंदराजन यांनी या संकल्पनेमधून मांडलेलं आहे. जे व्यवसायाचे नेतृत्व करत असतात त्या नेत्यांची खरी समस्या काय असते तर त्यांना एक नव्हे दोन नव्हे अनेक प्रकारची कार्ये एकाच वेळी पार पाडावी लागतात आणि ही सर्व कार्ये एकाच वेळी पार पाडत असताना किंबहुना तुम्हाला सुद्धा एकाच वेळेला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. आई आपल्याला काही काम सांगत असते, वडील आपल्याला काही काम सांगत असतं, महाविद्यालय आपल्याला काही अभ्यासाच्या गोष्टी सांगत असतं,
आपला मित्र काहीतरी आपल्याला मदत सहकार्य मागत असतो, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं असतं, सरकारच्या प्रती आपले काही देणं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात त्या एकाच वेळेला. आणि आपण एका वेळेला एकच गोष्ट करत बसलो तर बाकीच्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ देता येत नाही किंवा त्यापासून होणारं नुकसान किंवा मानसिक आनंद याला आपल्याला मुकावं लागतं. सध्याच्या आपल्या व्यवसायाची आवश्यकता काय आहे आणि जी आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढणं गरजेचं आहे ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकता, आपल्याला काय करायला हवं, म्हणजे व्यवसायाची आवश्यकता आणि कार्यक्षमता पूर्ण करायची असेल तर आपल्याला काय करायला हवं आणि आत्ता जो व्यवसाय आहे तो भविष्य काळामध्ये अजून प्रगती साध्य करू शकतो का, हेही या आपल्याला 3 बॉक्स सोल्युशन 3 बॉक्स संकल्पना जी आहे याच्यामधून आपल्याला हे समजणार आहे. 3 बॉक्स सोल्युशन या कन्सेप्टचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक त्याचं मराठी भाषांतर केलेलं नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपणास आपल्या वर्तमान व्यवसायामधील बदलांचा अंदाज कधी येतो तर एखादं संकट त्या व्यवसायापुढे येतं आणि ते संकट कदाचित आपला व्यवसाय संपवू शकतं. आजचीच परिस्थिती लक्षात घ्या ना. कोविड विषाणू आला. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीमध्ये जे काही व्यवसाय लॉकडाऊनमुळं बंद झाले, कारण त्यांना जबरदस्तीनं बंद करण्यात आलं, त्यातील आता 100 पैकी किती व्यवसाय सुरू झाले, समजूया 50 सुरू झाले. 50 मधील किती पूर्ण कार्यक्षमतेने काम करतायत? 25 देखील नाही. म्हणजे पहिले 50 आणि हे 25, 75 व्यवसाय 100 पैकी अडचणीत आले आणि 25 व्यवसाय आहेत हे आत्ता तग धरून आहेत, परंतु ते पुढे किती काळ टिकतील याबद्दल सुद्धा साशंकता आहे. म्हणजे 100 पैकी कदाचित 10-15 एवढेच व्यवसाय या कोविडच्या या महामारीच्या संकटामुळं टिकाव धरू शकतील. अन्यथा 80-85 व्यवसाय हे या संकटामुळं आर्थिक अडचणीत आले. किंबहुना काही व्यवसाय यातील पुन्हा सुरू होऊ शकतील का हा प्रश्नच आहे. तुम्ही एस टी महामंडळाचं उदाहरण घ्या. पहिलेच तोट्यामध्ये आहे ते आणि इतक्या दिवस ते बंद आहे. आता पुन्हा ज्या वेळेला सुरू होईल, कधी होईल तुम्ही मी कोणच सांगू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बंद झाल्यात त्या पुन्हा सुरू होतील का, झाल्या तर त्या कितपत यशस्वीपणे सुरू राहतील आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी किती असेल. म्हणजे या ठिकाणी एक वाक्य जे लिहिलेलं आहे आपण समजून घ्या. एखाद्या संकटाने आपणास संपवण्यापूर्वी आपला व्यवसाय आपण कसा टिकवून ठेवायला पाहिजे याचा विचार या ठिकाणी गरजेचा आहे. मी आपल्याला हा टॉपिक सुरू झाल्यानंतर ज्यावेळेला विजय गोविंदराजन यांची जी काही बायोडाटा आहे, चरित्र आहे, हे सांगत असताना त्यांनी कोविडबद्दल काय म्हटलं हेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांनी ही संकल्पना मांडली ते आपल्या या ऑनलाईनच्या शैक्षणिक प्रक्रियेमुळं आपल्याला एक त्याचा बेनिफिट झाला असं म्हणू की त्या व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट ऐकता आलं. त्यांच्या तोंडून त्यांची संकल्पना आपल्याला समजून घेता आली. आता इंग्रजीमध्ये असल्यामुळं ते आपल्याला कितपत समजलं
हे सांगणं कठीण आहे. आता हे जे वरती आपण जे सगळं वाचलं, ती जी संकटं आहेत, ती संकटा सोडवण्यासाठीच ही 3 बॉक्स सोल्युशन ही संकल्पना आहे. त्याच्यातून या सर्व संकटाची, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. ही जी संकल्पना आहे 3 बॉक्स सोल्युशन, ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो, त्यातलं पहिला जो बॉक्स आहे तो बॉक्स आपण या ठिकाणी लक्षात घेत असताना वर्तमान व्यवस्थापित करा, मॅनेज द प्रेझेंट, किंवा आपलं जे मूलभूत आहे, फंडामेंटल स्ट्रेंथ जी आपली आहे ती सक्षम करा, स्ट्रेंथन द कोअर, असा हा पहिला बॉक्स आहे. म्हणजे काल जर तुम्ही लक्षात घेतला असेल तर मॅनेज द प्रेझेंट हा पहिला जो लाल बॉक्स दाखवलेला होता त्याच्यामध्ये वर्तमान काळाचा विचार केलेला आहे. आणि वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आत्ता जे आपलं व्यवस्थापन आहे ते अधिक बेटर, अधिक चांगलं करायचं आहे. आणि हे चांगलं करण्यासाठी त्याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती क्रियात्मक कार्यक्षमता. क्रियात्मक याचा अर्थ ऑपरेशनल असा आहे. म्हणजे जी माझी आता कार्यक्षमता आहे ती प्रत्यक्षात आपल्याला उतरवायची आहे. आणि दुसरं आहे वाढतं नाविन्य. वर्तमान काळामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, या कोरोनाच्या या महामारीच्या परिस्थितीमध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला नव्यानं कसं उभारता येईल आणि जी माझी पूर्वीची कॅपॅसिटी आहे, पूर्वीची इफिशियन्सी आहे, ती 100% कसे युटिलाइज करता येईल या दृष्टीनं आपल्याला पाहायचं आहे. एका साधनाची आवश्यकता असते की जे सहजतेने कार्य करते आणि सतत सुधारित असते. विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनो, आपल्याला त्या साधनांचा शोध घ्यायचा आहे. ते साधन कोणतं ते लक्षात घ्यायचं आहे, ते शोधायचं आहे आणि त्या साधनाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. हेच यश असतं की जे भविष्यासाठी फायदे मिळवून देऊ शकतं. जे साधन तुम्ही शोधाल, जो मार्ग तुम्ही शोधाल, जो रिसोर्स तुम्ही फाइंड आउट कराल, तोच तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहे. आपण आता TY BComला आहात. महाविद्यालय सुरू नसल्यामुळं आणि SYची परीक्षा झाली नसल्यामुळं मला ही आठवण आपल्यास करून द्यावी लागते की आपण BComच्या 3ऱ्या वर्षामध्ये आहात. आता 3रं वर्ष संपल्यानंतर आपणास आपलं करिअर किंवा उच्च शिक्षण याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय घेत असताना त्या निर्णयाचा होणारा भविष्यकाळावरचा परिणाम विचारात घ्यायचा आहे. मग अशी वेळ येईल की जेव्हा आपल्याला वर्तमान काळात भविष्य आणावे लागेल. म्हणजे हीच वेळ आहे. आता तुम्ही TYला आहात, पुढचं भविष्य आज वर्तमान काळात आत्ता आज सध्या लक्षात आणायचं आहे. आणि तुम्ही हे आणल्याशिवाय त्याची चिंता, त्याची काळजी तुम्हाला लागणार नाही. आणि सध्या जो तुम्हाला प्रॉफिट होतोय तो प्रॉफिट कसा इन्क्रीज होईल हे लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणचं वाक्य हे वेगळं आहे, ते वेगळ्या कारणाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मी जे तुम्हाला सांगतोय
ते त्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला भविष्य वर्तमान काळामध्ये आणावं लागेल, पण तुम्ही भविष्यकाळ वर्तमान जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत सध्या तुम्हाला जो प्रॉफिट मिळतोय, सध्या तुम्हाला जो आनंद मिळतोय तो द्विगुणित करत जावा. तो नफा त्याचा डबलिंग रेट करा, त्याचं व्यवस्थापन करा. म्हणजे विष्णू देवतेप्रमाणे आपल्या सध्याच्या व्यवसायाचं रक्षण करा. कारण विष्णू देवता काय रक्षण करते, रक्षण करताय. आणि तुमची जी कोअर कॉम्पिटन्सी आहे, मूलभूत सक्षमता आहे, ती टिकवून ठेवा. आज या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय टिकवून ठेवायचं आहे, तर आपली इम्युनिटी टिकवून ठेवायची आहे, आपली प्रतिकार क्षमता टिकवून ठेवायची आहे. ती कमी होऊन द्यायची नाही. ती कमी झाली की कोरोनानं तुमच्या शरीरामध्ये शिरकाव केला, त्याचे इम्पॅक्ट सुरू झाले हे लक्षात घ्या. त्यामुळं विष्णू देवता लक्षात घ्या, जी रक्षण करताय. आत्ता आपला जो व्यवसाय आहे तो टिकवणं आहे. दुसऱ्या आपण याच्याकडे जाऊया. दुसऱ्या बॉक्सकडे आपण जाणार नाही आहे लगेच. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी ही जी पहिली जी आपली जी काही क्षमता आहे, ती क्षमता विकसित करीत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आपलं जे वर्तमान व्यवस्थापित करायचं आहे, मॅनेज द प्रेझेंट आपल्याला जे करायचं आहे, त्याची सुरुवात कशी पाहिजे, तर ती सुरुवात अतिशय पॉवरफुल आणि एक्सलंट पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे आणि ती स्ट्रॅटर्जीसुद्धा स्पष्ट असली पाहिजे. आणि ही स्ट्रॅटर्जी इम्प्लिमेंट करत असताना त्याच्यामध्ये योग्य ती डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे उत्कृष्टतेची सुरुवात व्यूहरचनात्मक स्पष्टतेसह होते व ती योग्य शिस्तीमध्ये कार्यान्वित होते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्यामध्ये जी उत्कृष्टता आहे त्या उत्कृष्टतेने सुरुवात करा. माझ्याकडे जी पॉवर आहे त्या पॉवरनी सुरुवात करा. माझ्याकडे जी इफिशियन्सी आहे त्यांनी सुरुवात करा, पण त्याला स्ट्रॅटर्जीची जोड द्या. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय मी आत्ता सांगायला मला वेळ नाही आहे, कारण आपले हे फक्त अर्ध्या तासाचंच लेक्चर आहे. त्यामुळं नियोजनचा पुढचा टप्पा म्हणजे स्ट्रॅटर्जी आहे. जिंकू किंवा हरू, म्हणजे पण ती स्पष्ट स्ट्रॅटर्जी पाहिजे आणि आपली प्रॉपर डिसिप्लिन पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली उत्कृष्टता, आपली क्षमता, कार्यक्षमता, ऑपरेशनल कार्यक्षमता जे आपण म्हटलं त्याला व्यूहरचनेची जोड द्यायची आहे. आणि सध्याचं जे आपलं व्यवस्थापन आहे, वर्तमान आहे, ते भक्कम करायचं आहे. आणि सध्याची आपली कार्यप्रणाली जी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्या नेत्यानं समर्पित होणं महत्त्वाचं आहे. जो आपला व्यवसायाचा नेता आहे त्या नेत्यानं आत्ताची जी प्राप्त वर्तमान कार्यप्रणाली आहे ती टिकवून ठेवायची आहे. आणि काय करायचं आहे, तर बॉक्स 3साठी म्हणजे भविष्यासाठी आत्ताची जी कार्यक्षमता आपली आहे ती वापरायची आहे. कारण बॉक्स 3 म्हणजे भविष्य यशस्वी करायचं असेल तर बॉक्स 1 म्हणजे सध्याचा वर्तमान हा भक्कम असला पाहिजे. आणि व्यवसायाचं जे संचालक मंडळ आहे ना, ते संचालक मंडळ फुल्ली सपोर्टिव्ह असलं पाहिजे. त्यानं पूर्ण सपोर्ट या कारणासाठी द्यायला पाहिजे, वर्तमान एस्टॅब्लिश करून त्याचं मॅनेजमेंट पॉवरफुल करून भविष्यासाठी
कार्यक्षमता वापरण्याच्या दृष्टिकोनातून संचालक मंडळानं या सर्व जे काही संसाधन आहेत त्यांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. आता याच्यामध्ये एक गोष्ट होणार आहे की वर्तमान टिकवून ठेवत असताना आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आणि त्या कठोर निर्णयाचे ह्युमन रिसोर्सवरती काय परिणाम होऊ शकतात हे आमच्या कार्यक्षम नेतृत्वाला समजून घेता आलं पाहिजे. आणि हे समजून घेत असताना त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. म्हणजे हा माझ्या जवळचा आणि तो लांबचा, त्याला समजून घेतलं पाहिजे. लांबच्याला काही समजलं नाही तरी चालतंय, त्याचं काही झाले तरी चालतंय, पण माझ्या जवळच्याचं नुकसान होऊन चालणार नाही अशी भूमिका घेऊन चालणार नाही. एव्हरी रिसोर्स हॅज बीन अफेक्टेड ड्यू टू सच टाईप ऑफ डिसिजन्स. म्हणजे कठोर निर्णयामुळं प्रत्येकावरती जो परिणाम होणार आहे तो समजून घेण्याची क्षमता आमच्या नेतृत्वात असायला पाहिजे. आता हे पहिला जो बॉक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल की पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला आत्ताची जी परिस्थिती आहे ती अधिक भक्कम करायची आहे. त्या आत्ताच्या परिस्थितीचं आपल्याला रक्षण करायचं आहे विष्णू देवतेप्रमाणे. आता आपण दुसऱ्या बॉक्सकडे जाऊया की दुसरा बॉक्स जो आहे हा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला आपला भूतकाळ विसरायचा आहे, पण विसरत असताना सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे जे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय त्याच्यावरून निश्चितपणे तुम्हाला बोध होईल, पण मला काही गोष्टी तुम्हाला पॉईंट आउट करून सांगाव्या लागतील. मागील यश आणि काही प्रमाणात अपयश, मागील यश आणि काही प्रमाणात अपयश भविष्यातील संभाव्यतेसह कल्पनावर बंधन घालते. वाक्य लक्षात येते का बा? भविष्यातील जो अंदाज आहे, संभाव्यता, पॉसिबिलिटी, ज्या कल्पना आपण कल्पकतेने करणार आहोत ते करण्यासाठी वर्तमान काळामधलं यश किंवा अपयश त्याच्यावर बंधन आणतं. यश आलं तर त्यावेळेला आलं, आत्ता कसं येईल? अपयश आलं तर मागच्या वेळेला अपयश आलं होतं, आता कसं यश येईल? हा बॉक्स जो आहे ना, हा बॉक्स तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. भूतकाळ विसरा म्हणजे 100% विसरून जावा. भविष्यकाळात काय वाटेल ते झालं असलं तर ते सोडून द्या. या बॉक्समध्ये तसं म्हटलेलं नाही. आपण काय लक्षात घेतलं सुरुवातीला, तिन्ही देवता समान महत्त्वाचे आहेत. त्याच पद्धतीनं हे तिन्ही बॉक्स तितकेच महत्त्वाचे आहेत. भविष्य उज्ज्वल होण्यासाठी यापैकी काही गोष्टी सोडण्याची गरज आहे. पण कोणत्या गोष्टी सोडण्याची गरज आहे हे विद्यार्थी मित्रांनो ते नेमकंपणानं आम्हाला समजलं पाहिजे. भविष्यामधलं काय आपण पुढे चालू ठेवायचं आणि भविष्यामधलं काय नेमकं विसरायचं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सगळंच्या सगळं भूतकाळ विसरायचं नाही आहे. भूतकाळामधलं काय विसरायचं आणि काय पुढं भविष्यासाठी घेऊन जायचं हा निर्णय ह्या दुसऱ्या बॉक्समध्ये इम्पॉर्टंट आहे. फॉरगॉट द पास्ट म्हणजे पास्ट सगळं विसरा नाही. काही गोष्टी सोडण्याची गरज आहे. काही कृती आणि श्रद्धा विसरणं आवश्यक आहे. आता या सगळ्या ज्या काही कृती आणि श्रद्धा आहेत ना, कोणती एक केवळ लक्षात ठेवायची नसून तर ती पुन्हा प्रबळ करायची आहे. म्हणजे जी काही तुम्ही गोष्ट सोडणार नाही भूतकाळातली ती फक्त लक्षात ठेवायची नाही, तर त्याचा वापर भविष्यासाठी आणि वर्तमान काळासाठी अतिशय पॉवरफुलपणे करायचा आहे. भूतकाळात कोणता विभाग कोठे आहे हे शोधायचं आहे.
एखादा विभाग मागे असेल तर त्याला पुढं कसं आणायचं, एखादा अडचणीत असेल तर त्याला कसं सुधारायचं, एखादा चांगला चाललाय त्याला आणखी कसं भक्कम करायचं, एखादा अतिशय वेगाने चाललाय यशस्वी होतोय त्याला आणि कसं प्रोत्साहित करायचं, कसं पाठबळ द्यायचं. संस्थेमध्ये ते सामायिक करणं महत्त्वाचं कार्य आपल्या नेत्याला करायचं आहे. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया. नियोजित संधीची औपचारिक व्यवस्था स्थापन करा. भूतकाळ विसरत असताना सुद्धा भविष्यामध्ये जी संधी आहे त्या संधीची औपचारिक व्यवस्था आपल्याला या ठिकाणी स्थापन करायची आहे. अगदी कितीही कठीण साखळी तोडण्याची तयारी ठेवा. बघा, एखादा मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर आपण राहत असतो आणि मित्राची किंवा मैत्रिणीची एखादी गोष्ट आपल्याला खटकत असते, अतिशय वाईट कदाचित ती असते, प्रत्येकाजवळ असतेच असं मला म्हणायचं नाही, पण तुम्हाला ती खटकली तर तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं ती ठामपणे पण न दुखवता तुम्हाला सांगता आली पाहिजे. हे कसब, हे कौशल्य तुमच्याकडं असायला हवं. म्हणून इथं काय म्हटलंय, कितीही कठीण साखळी असेल तर ती तोडण्याची तयारी असायला पाहिजे. त्या मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर तो जो काही आपल्याला न आवडणारा भाग असेल तो दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि काय स्वीकारायचं आहे तर 3 गोष्टी याच्यामध्ये स्वीकारायच्या आहेत. त्याच्यामध्ये आत्मसंतुष्टता. ॲक्च्युली ही आत्मसंतुष्टता खूप महत्त्वाची आहे. पण तुम्ही आत्मसंतुष्ट म्हणजे आत्मसमाधानी, सेल्फ सॅटिस्फाय कधी होणार? मी आता हे जे लेक्चर देतो यापासून जर मला समाधान मिळत असेल, मी आत्मसंतुष्ट असेल तर मी तुम्हाला संतुष्ट करणार, आणि मी आत्मसंतुष्ट नसेल तर तुम्हाला संतुष्ट कसं करणार? पूरकता, हे जे मी काय तुमच्या समोर येतोय, तुम्हाला PPT दाखवतोय किंवा एखादा व्हिडिओ दाखवतोय, हे सगळं ॲप्रोप्रिएट आहे का? माझा जो विषय आहे, तुम्ही जे TY-BCOMचे विद्यार्थी आहात, हे मी शिक्षक आहे, हे सगळं जे आहे हे सगळं एकाच याच्यामधलं आहे का? का ते परस्पर भिन्न आहे? नाही, परस्पर पूरक असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही आणि मी स्वीकारत नाही, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो, ते आहे अपवादात्मकता. प्रत्येक गोष्टीला काही, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, बंधनं असतात. त्या मी लक्षात घेतो का? नाही घेत. तर उज्ज्वल भविष्यासाठी काही गोष्टी सोडणं महत्त्वाचं आहे. एक नवीन धोरण तयार करण्यासाठी पारंपरिक नियोजन प्रक्रिया दूर करा. नवीन काय करायचं असेल तर आपल्याला व्यावसायिकपणा पकडला पाहिजे. पारंपरिक नियोजन, पूर्वीचं काय विसरायचं आहे ते नेमकेपणाने तुम्ही ठरवायला पाहिजे आणि काय पुढे घेऊन जायचं आहे ते ठरवायला पाहिजे. जे भविष्यात तुम्हाला यशस्वी करणार आहे तेच पुढे नेला पाहिजे. आणि बॉक्स 3 मध्ये विशेष टीम यशस्वीरित्या तयार करण्यासाठी शुद्धीकरण प्रक्रिया पद्धती म्हणून बॉक्स 2चा वापर करा. भविष्यात चूक झाली असेल तर ती आता मला सुधारायची आहे, आणि सुधारून त्याचे सुधारल्याचे फायदे मिळवण्यासाठी म्हणजे बॉक्स 3 साठी बॉक्स 2 जो आहे तो शुद्धीकरण प्रक्रिया म्हणून वापरायला पाहिजे. आता आपण तिसऱ्या बॉक्सकडे जाऊया की तो अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आहे, आणि तो बॉक्स आहे भविष्य घडवा, क्रिएट द फ्युचर. यामध्ये आपण धैर्यानं भविष्याची कल्पना करू शकतो. हा अशा उपक्रमाचा संच आहे जिथे आम्ही विशिष्ट प्रवृत्तीवर, उत्पादनावर किंवा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतो.
हे धैर्यानं करायचं आहे. भविष्य घडवायसाठी धैर्य लागतं. आणि धैर्य आपण मागच्या वर्षी यशस्वी उद्योजकाचे गुण पाहत असताना धैर्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. धाडस, ते धाडस हे भविष्य घडवण्यासाठी लागतं. धाडशी व्यक्तीच त्याचं भविष्य, त्याचं करिअर, त्याचं फ्युचर घडवू शकतात, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही सर्व हे धाडशी आहात, धैर्यवान आहात. आणि दीर्घकाळासाठी फायदे मिळवण्यासाठी विचार करायचा आहे. आपण क्षुल्लक आणि तात्पुरता विचार करतो, तात्पुरत्या समाधानाचा विचार करतो. नाही, आपल्याला दीर्घकाळाचा विचार करायचा आहे. मला आता 50 वर्ष माझं करिअर समाधानाने पार पडायचं आहे, त्यासाठी मला काय करता येईल याचा निर्णय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ही BComची 3rd इयरची जी काही संपूर्ण वर्ष आहे त्या वर्षामध्ये त्याचा निर्णय करायचा. बघा इथं काय म्हटलंय, दुसरे व्यवसाय ज्याचा विचारही करू शकणार नाहीत अशी एखादी कल्पना भविष्यासाठी राबवायची आहे. म्हणजे दुसरे विचार करू शकणार नाहीत असा विचार तुम्ही तुमच्या करिअरसाठी करायचा आहे. आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय टिकवायचा असेल, तुम्हाला करिअर घडवायचं असेल, दोन्हीचं मी एकत्रित कॉम्बिनेशन करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जे इतर कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत अशी कल्पना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये रुजली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. ही कल्पना मूलगामी आणि परिवर्तनकारी असायला पाहिजे, की जेवळ स्पर्धकांनाच संपवत नाही तर व्यवसायातील पारंपरिक पद्धतीही संपवते, सगळं नाविन्य निर्माण करते, उत्साह निर्माण करते. ग्राहकांची इच्छा आणि मागणी संदर्भात नवीन परिभाषा करून व मूल्य साखळी पुन्हा निर्माण करून व्यवसायासाठी नवीन भविष्य निर्माण करा. तुम्ही तुमचं करिअर घडवण्यासाठी तुमची इच्छा, तुमची अपेक्षा, तुमचा आनंद, तुमचं सुख समाधान हे ठरवा. त्याची डेफिनेशन शब्दशः जाऊ नका, त्याचा अर्थ लक्षात घ्या, त्याची व्हॅल्यू लक्षात घ्या, तर तुमचं भविष्य उज्ज्वल घडू शकतं. काय म्हटलंय पहा, ब्रह्माप्रमाणे नेत्याला एक शक्तिशाली नवीन भविष्य तयार करण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मा कोण आहे? निर्माता आहे. तुम्हाला सुद्धा तुमचं भविष्य निर्माण करायचं आहे ब्रह्मदेवासारखं. जे वेळ आणि परिस्थितीमुळे काही नष्ट झाले असेल तर ते पुन्हा भरून निघेल. भूतकाळात काही झालं असेल तर भविष्यात तुम्हाला संधी आहे, ते सगळं पुन्हा नव्यानं उभा करण्यासाठी तुम्ही ते करू शकताय. विद्यार्थी मित्रांनो, भविष्य घडवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक नवनिर्मिती ही परिश्रमपूर्वक केलेली असते, त्यासाठी सहनशील नेतृत्व कारणीभूत ठरतं. आपल्या चांगल्या व्यवसाय संधीमध्ये इतरांना संयुक्तपणे सामावून घेऊ शकता. व्यवसायाच्या विस्तारासाठी योग्य संयोजन, प्रत्येकाच्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा सर्जनशीलपणे वापर करू शकता. शिकणे हे नेहमीच नवनिर्मितीच्या अगोदर अपेक्षित असते. आपल्या व्यवसायात बॉक्स 3ची संस्कृती तयार करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या तिन्ही बॉक्स योग्य संतुलन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायानं एकाच वेळा या 3 प्रकारच्या क्रिया व्यवस्थापित करण्यास सक्षम असणं आवश्यक आहे. व्यवसायाचं नेतृत्व एका वेळी या सर्व 3 बॉक्सवर कसं लक्ष ठेवतं हे महत्त्वाचं आहे. अत्यंत साधेपणाने जर लक्षात घेतलं तर बॉक्स 3साठी म्हणजे भविष्यासाठी तुम्ही आठवड्यातला 1 दिवस देऊ शकता, भूतकाळ विसरण्यासाठी 1 देऊ शकता, पण वर्तमान काळ स्थापित करण्यासाठी आठवड्यातील तुम्हाला 3 दिवस द्यायला पाहिजेत. 5 दिवसाचा आठवडा या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. असं नियोजन तुम्ही करू शकता. काही झालं तरी ही प्रक्रिया राबवण्यासाठी नेतृत्वानं तिन्ही बॉक्समध्ये दूरदृष्टीनं काम करणं आणि व्यस्त असणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. भविष्याची निर्मिती बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 3 आहे तो, वर्तमानाचं संरक्षण बॉक्स नंबर 1 आणि भूतकाळातील काही गोष्टींचा नाश बॉक्स नंबर 2 करण्याची आवश्यकता आहे.
भविष्याची निर्मिती ब्रह्माप्रमाणे करा.